नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। भेसळखोरांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घातली आहे। मात्र या निर्णयाचा फटका रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंबांना बसण्याची शक्यता आहे। दररोजच्या गरजेनुसार 40 ते 50 रुपयांचे तेल खरेदी करणाऱ्या गृहिणींसमोर आता पॅकबंद तेल खरेदी करण्याचे आव्हान उभे राहिले आहे। भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाकडून दूध, पनीर यासह विविध खाद्यपदार्थांची तपासणी आणि कारवाई केली जाते। त्याच पार्श्वभूमीवर सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे। सुट्या तेलामध्ये भेसळ होण्याची शक्यता अधिक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय। मात्र हातावर पोट असलेल्या कुटुंबासाठी सुट्टे तेल खरेदी करणे सोयीचे होते। रोज मिळणाऱ्या मजुरीतून घर खर्च, किराणा, दूध, गॅस आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचा खर्च भागवताना अनेक कुटुंबे गरजेनुसार थोडे थोडे तेल खरेदी करत होती। आता पॅकबंद तेल घ्यावे लागणार असल्याने एकाच वेळी मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे। खाद्यतेल हा स्वयंपाकासाठी अत्यावश्यक घटक असल्याने त्याचा खर्च टाळणे शक्य नाही। त्यामुळे सुट्या तेलावरील बंदीमुळे गरीब कुटुंबाच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर अतिरिक्त भार पडणार असल्याची चिंता गृहिणींनी व्यक्त केली आहे। दरम्यान भेसळ रोखणे आवश्यक असले तरी केवळ सुट्या खाद्यतेलावर बंदी घालून प्रश्न सुटणार आहे का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। पॅकबंद खाद्यतेलाच्या गुणवत्तेची आणि भेसळीचीही नियमित तपासणी करावी, अशी मागणी सर्वसामान्य तेल महाग झाले तर मग घरामध्ये तेल लागतच आहे ना। दही हे सगळं महाग झालंय, गूळ, साखर महाग झालंय। घरात तेलाशिवाय तर कोणतीच भाजी करता येत नाही। हातावर आणणारे लोक आहे, गोरगरीब लोक आहे, त्यानं कसं करायचं? 200-300 पुडा झाल्याच्या नंतर कसं गोरगरिबांना जगायचं? काम धंदे लागत नाही। प्रशासनाने याच्यावर थोडंसं काय गांभीर्याने लक्ष द्यावा, थोडं कमी करावा। जी वाढ झाली ती थोडी कमी करावा। खाद्यपदार्थातील सर्व वस्तू महागल्या आहे। घराचा प्रपंच कसा चालवावा? साखर, दूध, तेल ह्या वस्तू किराणासह सगळं महागले आहे। त्यातच आता बाजारात मिळणाऱ्या सुट्टे खाद्यतेल यावर सुद्धा प्रशासनाने बंदी घातली आहे। भाजीमध्ये तेल टाकल्याशिवाय कुठलीच भाजी तयार करता येत नाही। सर्वसामान्य गृहिणींनी आता काय करावे? तेलाचे भाव खूप महागले आहेत। सुट्टे मिळणारे तेल सुद्धा बंद झाले आहे। या सर्व भाववाढीच्या संदर्भात सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। तर आमचं असं म्हणणं आहे, आमचं सारं महाग झाल्यावर आम्ही कसं भाजी तयार करायची, कसं स्वयंपाक तयार करायचा? तेल महाग झालं, पुन्हा हे महाग झालं, काय गोड तेल सुट्टं भेटत नाही। मग सुट्टं नसल्यामुळे आम्ही कसं संसार टाकायचा? तेलाची खूपच महागाई झाली, साखर महाग केली, किराणा महाग झाला। आमचा परिवार टाकायचं कसं मग एवढी महागाई झाल्यामुळं? काहीतरी कमी करायचं, कमी भाव लावायचे। आमचं कुटुंब याच्या उपर धकन कसं आमचं चालायचं? जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी मिळणार असून या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातून 35 अर्ज प्राप्त झाले असून पात्र अर्जदारांची सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे। 31 ऑगस्टला सोडत पद्धतीने निवड होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सन 2026-27 या वर्षामध्ये राज्य पुरस्कृत योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया, बाजार व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, कृषी यंत्रिकीकरण तसेच विविध कृषी विषयक तांत्रिक बाबींचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। जिल्ह्यासाठी या योजनेअंतर्गत एकूण 5 शेतकऱ्यांची निवड केली जाणार असून त्यानुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांकडून 14 ऑगस्ट पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत अर्ज मागवण्यात आले होते। प्राप्त अर्जांची मार्गदर्शक सूचनांनुसार छाननी करण्यात आली असून जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या निर्धारित लोकांपेक्षा अधिक असल्याने पात्र लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे। ही सोडत 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे। संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच अर्जदार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात येणार असून संबंधित पात्र अर्जदार शेतकऱ्यांनी सदर सोडतीला उपस्थित राहावे असं आवाहन जिल्हा अधीक्षक यांच्या वतीने करण्यात आलंय। जालना शहरातील आशा सेविकांच्या प्रलंबित मानधनासह विविध न्याय मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, आशा आणि गट प्रवर्तक संघटना जालना जिल्हा कमिटीच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले।
संघटनेच्या सरचिटणीस मीना भोसले यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली जालना शहरातील सर्व आशा सेविकांनी एकत्र येत महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर तसेच महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेतली आहे। यावेळी आशा सेविकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात प्रशासनाला लेखी निवेदन सादर करण्यात आले। आशा सेविका या शासनाच्या आरोग्यविषयक सुविधा, योजना, मोहिमा आणि जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे महत्त्वाचे काम करतात। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये त्या प्रत्यक्ष पातळीवर काम करत असतानाही त्यांच्या मेहनतीचा मोबदला आणि मानधन वेळेत मिळत नसल्याची तक्रार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन तसेच विविध आरोग्यविषयक कामांचे मोबदले तातडीने अदा करण्यात यावे अशी प्रमुख मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मानधन रखडल्यामुळे आशा सेविकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून प्रतिकूल परिस्थितीतही आरोग्यविषयक सेवा आणि शासनाच्या विविध मोहिमा राबवण्याचे काम त्या सातत्याने करत असल्याचं संघटनेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलंय। या निवेदनावर संघटनेच्या सरचिटणीस मीना भोसले यांच्यासह जालना शहरातील आशा सेविकांच्या स्वाक्षऱ्या असून प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आम्ही आज अर्बनच्या पूर्ण म्हणजे महानगरपालिकेत आम्ही 130 आशा आहोत आणि आम्ही आज सर्वजण त्यांना जाऊन भेट दिली आणि त्यांनी आमच्या सर्वांच्या मागण्या व्यवस्थितपणे शांतरीतीने ऐकल्या आणि त्यांच्या जे कर्मचारी आहेत त्यांनी आदेश दिले यांच्या पगारी 2 दिवसात करण्यात यावं म्हणून। असं किती महिन्याचे पगार आपले रोखले आहे? आमचं 4 महिन्याचं मंथली पेमेंट जे कामावर आधारित आहे ते रोखलेलं आहे आणि राज्य शासनाकडून आम्हाला एक मोबदला येतो तो 2 महिन्याचा रोखलेला आहे। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच तरुणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोकरवाडी टोलनाक्यावर मध्यरात्री हा प्रकार घडलाय। या मारहाणीची संपूर्ण घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। भोकरवाडी टोलनाक्यावर काही तरुण वाद घालत असल्याची माहिती 112 क्रमांकाद्वारे पाचोड पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल पवन चव्हाण यांना मिळाली होती। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांसोबतही संबंधित तरुणांनी वाद घातल्याचं समोर आलंय। याच दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात 4 ते 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबड पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना। नमस्कार।